आहे राजकीय वर्तुळातून। सुनील शेळकेंनी एक मोठं विधान केलेलं आहे। रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत असं सुनील शेळके म्हणतायत। काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी सुनील शेळकेंविषयी एक महत्त्वाचं एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर आता सुनील शेळकेंनी सुद्धा एक मोठं विधान केलेलं आहे आणि त्यामुळे खळबळ माजलेली आहे। तर 2029ची निवडणुकीमध्ये रोहित पवारांना काँग्रेस पक्षातून बारामतीमधून लढण्याची इच्छा आहे असं शेळके म्हणाले। आणि रोहित पवार दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींना भेटले, ते काँग्रेसमध्ये जाण्यास तयार असल्याचंही शेळकेंनी म्हटलंय। असं नसेल तर रोहित पवारांनी पुढे येऊन सांगावं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर मी पक्ष सोडणार नाही असं पोटनिवडणुकीमध्ये देखील रोहित पवारांनीच सुनेत्रा बहिणींच्या विरोधामध्ये उमेदवार द्यावा अशी मागणी केलेली होती काँग्रेसकडे असंही शेळके म्हणतायत। तर विलीनीकरण करायचं म्हणजे कोणीतरी चर्चा करायला हवी, कोणत्या पक्षाचा कोणत्या पक्षामध्ये करायचं हे त्यांनी येऊन चर्चा करायला हवी असं सुद्धा ते म्हणतायत। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सध्या माझ्यासोबत आहेत। अण्णा, काल रोहित पवारांची पत्रकार परिषद पुण्यातच झाली होती, तुम्ही त्याला उत्तर दिले, पण अशी काही शंका वाटते रोहित पवार वारंवार तुमच्या काही नेत्यांवरती टीका करतायत, त्यांनी तुमचेही नाव घेतले की तुम्ही भाजपमधून लढाल पुढे जाऊन। रोहित पवार आपण सर्वांनी पाहिलं असेल, गेले 3-4 महिन्यापासून सातत्यानं समाजामध्ये किंवा पक्षांच्या अंतर्गत काही कलह लावता येईल का किंवा अंतर्गत काही धुसफूस संशयास्पद वातावरण तयार करता येईल का ह्याबाबत ते आता प्रयत्न करतायत। व्यक्तिगत स्वतः रोहित पवार हे कुठल्या पक्षात आहेत, तुतारी पक्षात, ते नेतृत्व आता मान्य करतायत काँग्रेस पक्षाचं। मी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष किंवा पक्षातल्या अनेक नेत्यांना सुद्धा कसं डावलता येईल, कसं बाजूला करता येईल हा पूर्णपणे प्रयत्न करतायत आणि ते आता यशस्वी झालेत। त्यांच्या पक्षाच्या आज त्यांनी पूर्णपणे रसा तळाला न्यायचा जो काही प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले आणि आता ते दुसऱ्यांच्या पक्षामध्ये लक्ष घालून दुसऱ्या पक्षामध्ये काही अंतर्गत कलह किंवा अंतर्गत वाद लावता येईल का हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। रोहित पवारांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीत किती नैतिकता दाखवली, फक्त सोशल मीडिया पुढे येऊन किंवा प्रिंट मीडिया इतर प्रसिद्धी करता एक दिवस त्याच्यातले 1 तास किंवा 2 तास प्रचाराकरता फक्त आले, फोटो सेशन झालं, निघून गेले। सुनेत्रा वहिनींवरती दादांवरती प्रेम असतं तर बारामतीत ठाण मांडून सुनेत्रा वहिनींचा प्रचार केला असता, फक्त समाजाला दाखवण्याचं एक ढोंग केलं, सोंग केलं आणि त्यानंतर ते निघून गेले। मुळात स्वतः काँग्रेस पक्षामध्ये जाण्याच्या पूर्णपणे तयारीत असताना रोहित पवार काँग्रेस पक्षात जातात। रोहित पवार हे आता जे तुतारी पक्षाचे आमदार आहेत हे काही दिवसामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जातील। त्यांनी स्वतः राहुल गांधींची दिल्ली जाऊन भेट घेतलेली आहे, काँग्रेसच्या नेत्यांशी देखील ते संपर्कात आहेत आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करण्याचा हट्ट हा रोहित पवारचा होता। परंतु इतर पक्षांनी जी भूमिका घेतली त्यात काँग्रेस पक्षाला आमच्या पक्षातल्या नेते मंडळींनी थोडंसं विश्वासात घेतलं किंवा विनंती केली आणि त्यातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा पोटनिवडणुकीतून बारामतीच्या माघारी घेतला। परंतु 2029ला रोहित पवार काँग्रेस पक्षाकडून बारामतीत सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कसं उभं राहता येईल, म्हणजे आता की पुढच्या 2029लाच 2029ची अण्णा, तुम्ही हा आरोप खूप मोठा करताय। पवार आहेत ते रोहित पवार शरद पवारांचे नातू आहेत, सुनेत्रा वहिनींना ते काकी म्हणतात, तुम्ही आता म्हणताय की 2029 मध्ये ते प्लॅन करतायत काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर करावं। मी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी मी काँग्रेस पक्षात जाणार नाही। जे रोहित पवार बोलत होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मी काँग्रेस पक्षाचा पर्याय शोधील, तर त्यांनी सांगावं की मी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या भविष्यात तरी मी काँग्रेस पक्षात जाणार नाही आणि बारामतीची निवडणूक सुनेत्रा वहिनी किंवा पारदादा जयदादा यांच्या विरोधात बारामतीत लढणार नाही हे त्यांनी स्पष्ट करावं। एक शेवटचा प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा विषय कुठेपर्यंत आहे? सुनेत्रा वहिनी काम करतायत, पारदादा काम करतायत, बाकी सगळे करतायत, विलिनीकरणाचं तुम्ही पुण्यातले नेते म्हणून काय तुम्हाला काय वाटतं किंवा काम कुठेपर्यंत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण करत असताना कुठल्या पक्षानं कुठल्या पक्षात विलिनीकरण करायचं
ही तर अगोदर चर्चा करायला या. फक्त विलिनीकरण करायचं का कोणाचं कशात कोणात करायचं हे तर अगोदर ठरलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज सुमित्रा वहिनी सक्षमपणानं उपमुख्यमंत्री पदाची किंवा पक्षाची धुरा सांभाळत आहेत. नेते मंडळी देखील त्यांच्यासोबत आहेत. आणि आज जे काय ते व्यवस्थित चालू असताना हे जाणीवपूर्वक काही बातम्या करणं, स्टंटबाजा करणं, आरोप करणं. आता मी तर उद्या आमचे सगळे कार्यकर्ते पोपट घेऊन निघालेत रोहित पवारांच्या घरी. तुम्ही आंदोलन करणार आहात कुठं? ते मी नाही, माझे सहकारी चालले कुठं? की पोपटापेक्षा पुढची भविष्यवाणी यांनी कशी काय दिली कुठं करणार आहात आंदोलन? म्हणजे कुठं करतायत कार्यकर्ते आंदोलनांना? ते आता कुठे भेटतात उद्या बघू. सुनील शेळके आपल्यासोबत होते. काल पण त्यांनी ठाम भूमिका जी आहे ती घेतली होती की रोहित पवार भविष्य बघतायत आणि आता त्यांनी तर थेट आरोप केलाय की रोहित पवारच 2029 मध्ये काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या जर मनी तसं नसावं तर त्यांनी समोर येऊन ठामपणे मांडावं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आला तर मी काँग्रेस पक्षात जाणार नाही. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.